उठल्याबरोबरच डबल कामाला सुरुवात झाली. मग काय, आज सकाळी दूध गरम करायला ठेवलं आणि इकडं छोटी रडत होती म्हणून तिला जरा शांत करावं म्हणलं, तर इकडं दूध सगळं ओतू गेलं. म्हणलं जाऊ दे आता काय करायचं, गेलं तर गेलं. मग काय, त्यानंतर माझ्या काल रात्री अचानक पोटात दुखत होतं म्हणून आम्ही हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. काय माहिती अचानकच पोटात दुखत होतं. मग त्यानंतर तिकडून ते येताना टोप्या तिथे विकत होत्या, खूप छान छान होत्या. मग काय, परीसाठी एक टोपी घेतली. चला म्हणलं, थंडी पण खूप पडायला लागली, म्हणलं टोपी घेऊया परीसाठी. मग काय, जे परीला घातली ती टोपी खूप छान दिसत होती तिथं, मग तीच घेतली. इकडे बघा, घरी आल्यावर परी नकली नोटा दाखवून कशी शायनिंग मारत होती मला, माझ्याकडे बघ किती पैसे आहे म्हणून. त्यानंतर या दोघींचे सतत भांडणं होत असतात. इकडे बघा, ह्या दोघी कशा भांडत होत्या, मला तर खूप टेन्शन येतं. छोटे आहेत तवरच अशा भांडणं करतात, मोठ्या झाल्या काय करते. मग सकाळी बहिणीला व्हिडिओ कॉल केला. इकडे बघा या दोघींचं. मग काय, ते मागं फोटो दिसतात ते माझे वडील आहेत. मग काय, आज सकाळी मस्तपैकी आवरला. आज माझा उपास गुरुवार, स्वामींचा वार. मग काय, घरं वगैरे सगळे आवरून घेतले. त्यानंतर शाबू केला. मी आणि परीने मस्तपैकी शाबू खाल्ला. शाबू मला झणझणीतच आवडतं आणि शाबूत दही असलं तरच मला शाबू खाऊ वाटतो. तुमचं पण असंच आहे का, मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर परी बोलली सफरचंद काप. सफरचंद तर कापायला लावलं, पण परीने काही सफरचंद खाल्लं नाही. ते सगळं सफरचंद मलाच खावं लागलं. म्हणलं खराब होऊन जाईल, आता काय करायचं. चला तर मग एवढंच होतं.